नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ आहे. आज आपण एका मानसिक आजाराबद्दल चर्चा करणार आहोत, तो म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. हा एक अँझायटी डिसऑर्डरचा प्रकार आहे. अँझायटी डिसऑर्डर्स हे भरपूर प्रकारचे असू शकतात, जसे की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर आहे, फोबिया आहे. त्यापैकी एक आहे पॅनिक डिसऑर्डर. तर हा आजार कधीही कोणालाही होऊ शकतो. सर्वसाधारणपणे अचानक आणि तीव्र प्रकारची लक्षणे दिसतात. याला पॅनिक अटॅक आपण असं म्हणू शकतो. पॅनिक अटॅक जर वारंवार येत असतील आणि 1 महिन्यापेक्षा जास्ती याचा कालावधी असेल तर पॅनिक डिसऑर्डर म्हणतात. मग पॅनिक अटॅकमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात? तर कॉमन जर लक्षणे पाहिली तर भीती वाटणं, धडधडतं, घाबरल्यासारखं होतं, चोकिंग सेन्सेशन म्हणजे गुदमरल्यासारखं वाटतं, चक्कर आल्यासारखं वाटतं, मी पडेन का असं वाटतं, तोल गेल्यासारखं वाटतं, मी मरेन का असं वाटायला लागतं. तर ही लक्षणे दिसतात आणि ही लक्षणे 10 ते 20 मिनिटांमध्ये निघून जात असतात. तर वारंवार जर हे एपिसोड येत असतील तर पॅनिक डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. याचे प्रमाण नक्की किती आहे? तर 1 ते 2% पॉप्युलेशनमध्ये पॅनिक डिसऑर्डर हा आजार आढळतो. 20 ते 40 वर्ष वयोगटामध्ये हा कॉमनली असतो. मेल फिमेल जर रेशो विचार केला तर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्ती आहे. पौगंड अवस्था किंवा मासिक पाळीच्या दरम्यान ही लक्षणेही अधिक आढळून दिसू शकतात. आता पॅनिक डिसऑर्डर हा आजार नक्की कोणत्या कारणामुळे होतं हे पाहूया. पहिलं जे रिझन आहे ते आहे बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणू शकतो, जसे की न्यूरोट्रान्समिटर्स. सेरोटोनिन नावाचं जे केमिकल आहे याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो किंवा डिसरेग्युलेशन ऑफ दिस न्यूरोट्रान्समिटर्स कॅन कॉज पॅनिक डिसऑर्डर. म्हणजे केमिकलचा इम्बॅलन्स हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. याच्याशिवाय सायकोसोशल फॅक्टर्स म्हणजे घरामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी घडतात लाईफमध्ये म्हणू शकतो आपण, की कोणाचं निधन आहे, ॲक्सिडेंट आहे, ट्रॉमा आहे, डिवोर्स आहे म्हणजे आईवडिलांचा तलाक असू शकतो, क्लोज रिलेटिव्ह जे असतात ते त्यांच्यापासून आपण विभक्त होतो, नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे भूकंप असेल किंवा महापूर असतील, तर युद्ध असतील, तर अशा काही गोष्टीमुळे पण हा स्ट्रेसफुल फॅक्टर असू शकतो आणि त्याच्यामुळे पॅनिक डिसऑर्डरची निर्मिती होऊ शकते. तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे हेरिडिटरी फॅक्टर किंवा जेनेटिक फॅक्टर्स आपण असं म्हणू शकतो. आई वडिलांना जर हा आजार असेल तर होणाऱ्या नेक्स्ट जनरेशनमध्ये पिढीमध्ये हा आजार दिसू शकतो. त्यामुळे जेनेटिक फॅक्टर्स पण इम्पॉर्टंट असतात. आणि कधी कधी कोणतंही कारण नसेल, त्याला इडिओपॅथिक म्हणतो आम्ही, तर कोणतंही कारण नसेल तरी हा पॅनिक डिसऑर्डरचा आजार होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचं कारण मी सांगू इच्छितो, सायकोसोशल फॅक्टर्समध्ये लहानपणी जर कोणत्या भीतीदायक गोष्टी घडल्या असतील किंवा टेन्शन देणाऱ्या गोष्टी जर आजूबाजूला घडल्या असतील तर अशा मुलांच्या मध्ये मोठेपणी पण पॅनिक डिसऑर्डर होण्याची शक्यताही अधिक आढळून येते. आता आपण लक्षणाबाबत चर्चा करू. सर्वप्रथम पॅनिक अटॅक म्हणजे काय हे पाहूया. पॅनिक अटॅकमध्ये पेशंटला अचानकच भीती वाटते, धडधडतं, घाबरल्यासारखं होतं, चक्कर यायला लागते, मी पडेन का, मी मरेन का, गुदमरल्यासारखं वाटायला लागतं, आजूबाजूला जे चालू आहे त्याचं अस्तित्व नाही असं वाटायला लागतं. म्हणजे याला डिरिलायझेशन आपण असं म्हणू शकतो. डिपर्सनलायझेशन म्हणजे त्या व्यक्तीला वाटत असतं की माझं शरीर जे आहे म्हणजे हात पाय ते शरीरापासून वेगळे झालेले आहेत, डोकं वेगळं झालेलं आहे, अंगामध्ये रक्त नाही आहे. अशा पद्धतीची जी लक्षणं असतात ही लक्षणे पॅनिक अटॅकमध्ये दिसतात. आणि पॅनिक अटॅक जर वारंवार येत असतील आणि याचा कालावधी 1 महिन्यापेक्षा जास्ती असेल तर त्या व्यक्तीला पॅनिक डिसऑर्डरचा आजार झाला असं आपण म्हणू शकतो. पॅनिक डिसऑर्डर सोबत भीतीचा आजार म्हणजे फोबियाचे अनेक प्रकार पण सोबत असू शकतात. हे पॅनिक अटॅक 2 प्रकारचे असतात. एक आहे अपेक्षित पॅनिक अटॅक आणि दुसरा अनपेक्षित पॅनिक अटॅक. अपेक्षित पॅनिक अटॅक म्हणजे एखादे काही सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, अशा ठिकाणी एक्सपोज झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये पॅनिक अटॅकची लक्षणे दिसू शकतात. अनपेक्षित पॅनिक अटॅक म्हणजे अचानक कोणतेही कारण नसताना कोणत्याही सिच्युएशनमध्ये हे पॅनिक अटॅक येऊ शकतात. म्हणजे अपेक्षित पॅनिक अटॅक आणि अनपेक्षित पॅनिक अटॅक हे जे दोन्ही प्रकार आहेत, हे प्रकार कोणत्याही पेशंटमध्ये दोन्ही असू शकतात किंवा एकच प्रकार हा पेशंटमध्ये असू शकतो. DSM-5 नुसार ही पॅनिक अटॅक जर कधी म्हणू शकतो तर 4 लक्षणं, कमीत कमी एवढी जी काही लक्षणं सांगितली आहेत त्यापैकी 4 जरी लक्षणं असतील तर त्या व्यक्तीला पॅनिक अटॅकचा एपिसोड आलेला असं आपण म्हणू शकतो. त्या पॅनिक अटॅकचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य कोणतं माहिती आहे का? तर याचं वैशिष्ट्य असं आहे की हा पॅनिक अटॅक आपोआप निघून जातो. म्हणजे ही लक्षणे 10 मिनिट ते 20 मिनिटापर्यंत राहतात आणि आपोआप कमी होऊन नाहीशी होतात. यालाच पॅनिक अटॅक असं आपण म्हणू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो, पॅनिक अटॅक जर वारंवार येत असतील, 1 महिन्यापेक्षा याचा कालावधी जास्ती असेल
तर त्या व्यक्तीला पॅनिक डिसऑर्डर झालाय असं आपण म्हणू शकतो. आता आपण पॅनिक डिसऑर्डरचं मॅनेजमेंट कसं करू शकतो हे आपण पाहूया. सर्वप्रथम पॅनिक डिसऑर्डरच्या व्यक्तीला जी काही लक्षणे दिसतात त्याचा विचार जर केला तर शारीरिक लक्षणे जास्ती दिसतात. त्यामुळं अशा पेशंटमध्ये शारीरिक व्याधी आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम ब्लड टेस्ट म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइड फंक्शन टेस्ट आपण करणं जरूरी आहे. युरिन रुटीन मायक्रोस्कोप म्हणू शकतो आपण, याचं तपासणी करणं आवश्यक आहे. गरजेनुसार CT स्कॅन, MRI करणं अपेक्षित आहे. याही शिवाय जर कॉमन जर बघितलं तर छातीमध्ये धडधडतं, भीती वाटतं, तर अशा वेळी फिजिशियनचं ओपिनियन किंवा कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेणं आवश्यक आहे. ECG, चेस्ट एक्सरे किंवा इकोकार्डिओग्राफी आपण करणं हे महत्त्वाचं आहे. याशिवाय जर पेशंटला फिजिकल इलनेस नाही आहेत असं जेव्हा आपण कन्फर्म करतो त्यावेळी आपण मानसिक चाचणी पण करणं आवश्यक आहे. मानसिक चाचणीमध्ये रोशा टेस्ट, MMPI, EPQR, NSQ अशा वेगवेगळ्या मानसिक चाचणी पण आहेत, जेणेकरून आपल्या पेशंटमध्ये पॅनिक डिसऑर्डर आणि इतर काही मानसिक लक्षणं आहेत का याची शंका आपण दूर करू शकतो. एकदा निदान झालं तर आपल्याला महत्त्वाचा रोल जो असतो तो ट्रीटमेंट देण्याचा. तर ऑप्शन्स वेगवेगळे उपलब्ध आहेत. पॅनिक डिसऑर्डर जेव्हा आपण डायग्नोसिस करतो त्यावेळी त्याची तीव्रता असेस करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर म्हणजे सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा जो आजार आहे याचं आपण डायग्नोसिस करणं इम्पॉर्टंट आहे. सौम्य केसमध्ये आपण औषधोपचाराशिवाय इतर काही टेक्निक आहेत त्यांचा वापर करू शकतो, जसे की काउन्सिलिंग म्हणू शकतो आपण, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, त्याच्यामध्ये पेशंटच्या विचारामध्ये, वर्तनामध्ये आपण बदल घडवून हळूहळू पॅनिक अटॅकचे जे एपिसोड्स आहेत ते आपण हळूहळू कमी करू शकतो. याशिवाय योगा, प्राणायाम, मेडिटेशन, माइंडफुलनेसच्या ज्या टेक्निक्स आहेत यांचा वापर करून आपण माइल्ड सिच्युएशनमध्ये मात करू शकतो. डायलेक्टियल बिहेवियर थेरपी म्हणजे DBT आपण असं म्हणू शकतो. यामध्ये पेशंटला त्याच्या भावना, राग याच्यावर नियंत्रित करण्याच्या ज्या टेक्निक आहेत हे आपण शिकू शकतो. ॲक्ट थेरपी म्हणजे ॲक्सेप्टन्स आणि कमिटमेंट थेरपी म्हणजे हा एक मानसिक आजार आहे, याला आपण स्वीकारावं आणि या आजाराला घेऊन आपण जगलं पाहिजे, कंटिन्यू आपलं लाईफ केलं पाहिजे, यालाच ॲक्ट थेरपी म्हणतात, हे पण आपण शिकवतो. याशिवाय वेगवेगळ्या ब्रीथिंग टेक्निक ज्या आहेत, प्राणायामच्या जे काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत याचा वापर करून आपण पॅनिक अटॅकचे एपिसोड्स कमी करू शकतो. याच्यानंतर रोल असतो तो जॅकॉब्सन प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण आपल्या शरीराचे जे स्नायू आहेत ते रिलॅक्स करून हळूहळू आपण हिप्नोथेरपी म्हणजे ऑटो सजेशन्स किंवा स्वसंमोहनाचा वापर करून आपण आपल्या विचारामध्ये बदल करून घेऊ शकतो आणि हळूहळू यामुळे पॅनिक अटॅकचे जे एपिसोड्स आहेत ते कमी होऊ शकतात किंवा पॅनिक डिसऑर्डर जो आजार आहे तो हळूहळू आपण याच्यावर मात करू शकतो. याशिवाय व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे कल्पना करायची असते की आम्ही पेशंटला शिकवतो की कल्पना करा की तुम्ही एका सुंदर ठिकाणी आहात, समुद्र किनारे आहात, डोंगरावर आहात, बागेत आहात, अशी कल्पना करून हळूहळू पॅनिक अटॅकचे एपिसोड्स आहेत ते कमी करू शकतो, त्याची तीव्रताही कमी करू शकतो. सेल्फ अफर्मेशन किंवा ऑटो सजेशन म्हणू शकतो आपण की स्वतःला स्वयंसूचना देऊन पॉझिटिव्ह थिंकिंग करून सकारात्मक आपण विचार करून आपण पॅनिक अटॅक जे एपिसोड्स आहेत ते हळूहळू कमी करू शकतो किंवा पॅनिक डिसऑर्डरचा आजार हा बरा करू शकतो. आणखी एक थेरपी आहे, याला म्हणतात एक्सपोजर थेरपी म्हणजे ज्या अपेक्षित एपिसोड्स जेव्हा येऊ शकतात अशा वेळी ज्या गोष्टींमुळे हे वाढू शकतं तर अशा गोष्टींना एक्सपोज करायचं म्हणजे सामोरं गेल्यानंतर त्या व्यक्तीचे एपिसोड्स हे हळूहळू कमी होऊ शकतात. एक्सपोजर थेरपी म्हणजे थोडक्यात असं की ज्या गोष्टींची भीती वाटते म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा लिफ्टची भीती वाटते किंवा उंचीची भीती वाटते तर त्या व्यक्तीला एक्सपोज करायचं म्हणजे लिफ्टच्या जवळ नेणे किंवा लिफ्टमध्ये बसवायचं किंवा उंचीवर त्याला न्यायचं आणि जेव्हा भीतीचे अटॅक येतात, पॅनिक अटॅक येतात त्यावेळी त्या व्यक्तीला वेगवेगळ्या मेथडचे मगाशी मी सांगितलं त्यांचा वापर करून हळूहळू पॅनिक अटॅकची तीव्रता कमी करायची किंवा कदाचित औषधोपचाराची पण मदत घेऊ शकतो. त्यालाच आपण एक्सपोजर थेरपी म्हणतो. एक्सपोजर थेरपीमुळे ग्रॅज्युअली डिसेन्सिटायझेशन होऊन त्याचे एपिसोड्स कमी होतात किंवा पुन्हा नेक्स्ट टाइम हे एपिसोड्स होणार नाहीत. त्याच्यानंतर रोल जो आहे तो म्हणजे फार्माकोथेरपी म्हणजे औषधोपचारांचा. औषधोपचारामध्ये सिरोटोनिन लेवल नॉर्मल करणे हा मुख्य हेतू असतो. याच्यामध्ये अँटी अँझायटी ड्रग्ज किंवा अँटी डिप्रेशन्स जसे की सिरोटोनिन मेंटेन करणारे जे मेडिसिन्स असतात त्यांचा वापर करून आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा पण एक महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यामध्ये
रेग्युलर एक्सरसाइज, मी मागे सांगितलं योगा, प्राणायाम, मेडिटेशन याचा वापर तर जरूर करावा, पण स्वतःच्या झोपेचे शेड्यूल असेल, खाण्याचं शेड्यूल असेल, वेगवेगळे म्हणजे योग्य आहार असेल, याचा वापर केला तर आपण पॅनिक डिसऑर्डरचे एपिसोड्स हे कमी करू शकतो किंवा रिस्कही कमी करू शकतो. व्यसनापासून दूर राहा. व्यसन हे टेन्शन दूर करतं असं वाटतं, पण नाही, उलट व्यसन हे टेन्शन वाढवतं. त्यामुळं दारू, तंबाखू, सिगरेट किंवा कोणताही व्यसन लागणारा जो पदार्थ आहे याच्यापासून दूर राहणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. हॅपी हार्मोन्स जे आहेत, खुशीचे हार्मोन्स म्हणतो, डोपामिन, ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन आणि एन्डॉर्फिन यांचं सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये झालं पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आपण वापरू शकतो आणि जेणेकरून हॅपी हार्मोन्स आपण सिक्रेट केलं तरीही पॅनिक डिसऑर्डर किंवा पॅनिक अटॅकचे जे एपिसोड्स आहेत ते आपण कमी करू शकतो किंवा धोका कमी करू शकतो. आणखी 2 महत्त्वाच्या थेरपी आपण पॅनिक डिसऑर्डरला देऊ शकतो, ते म्हणजे ट्रान्सक्रॅनियल डीप ब्रेन स्टिम्युलेशन आणि RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. ट्रान्सक्रॅनियल डीप ब्रेन स्टिम्युलेशन मध्ये आपण विद्युत लहरी आपण मेंदूच्या पेशीमध्ये सोडून आपण जे सिरोटोनिनची लेवल जी बिघडलेली आहे त्याचा नॉर्मल करायचा प्रयत्न करतो. यशस्वी ट्रीटमेंट आणि सक्सेसफुल ट्रीटमेंट जी लेटेस्ट वर्ल्ड वाईड जी आहे ती म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. याच्यामध्ये मेंदूचा जो भाग आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे युजली त्याच्यामध्ये बिघाड असतो आणि त्यामुळे RTMS मध्ये एक मॅग्नेटिक कॉईल असतो, तो बँड असतो, तो डोक्यावर आपण ठेवतो आणि जेणेकरून मॅग्नेटिक पल्सेस म्हणजे चुंबकीय क्षेत्र निर्माण करून त्या पेशींना आपण स्टिम्युलेट करतो. हायपो ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्या पेशी शांत असतील म्हणजे त्यांना हायपर करायचं किंवा हायपर असतील तर त्यांना हायपो करायचं, म्हणजे जेणेकरून हे सिरोटोनिन लेवल नॉर्मल होऊ शकते. पेशंटच्या आजारानुसार आणि सिच्युएशननुसार गरजेनुसार आपण ते सेटिंग करून आपण RTMS थेरपीचा वापर करू शकतो. ही लेटेस्ट ट्रीटमेंट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे आपण असं म्हणू शकतो. यासाठी 30 ते 40 सेशन्स आपण देऊ शकतो. याचा फायदा असा की इम्प्रूव्हमेंट लवकर होते, जलद होऊ शकते, मेडिसिन लागणारे जे असतात ते कमी प्रमाणात लागू शकतात, डोस कमी लागू शकतो, परत आजार होण्याची जी शक्यता ती कमी लागू शकते आणि यासाठी ऍडमिट होण्याची गरज नाही. OPD बेसिसवर आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो, कधीही देऊ शकतो, अपॉइंटमेंट घेऊन देऊ शकतो आणि ह्याचं सेशन जे आहेत डेली किंवा वीकली आपण सिच्युएशननुसार आणि पेशंटला जशी आवश्यकता आहे किंवा शक्य आहे त्यानुसार पण ही थेरपी आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आज आपण पॅनिक डिसऑर्डर बद्दल चर्चा केलेली आहे. मानसिक आजाराबद्दल अधिक आपणास माहिती हवी असेल तर आमचं जे वेबसाईट आहे www.nirmalhospitalmirrors.com ला तुम्ही व्हिजिट करू शकता. आमचं YouTube चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरर्स किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल पण आहे, तिथे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. या आजाराबद्दल तुम्हाला आणखीन काही कमेंट्स करायचे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करू शकता. खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. शेवटी आम्ही तुम्हाला QR कोड देत आहोत आणि तो QR कोड स्कॅन करून तुम्ही आमची वेबसाईट असेल, लिंक असेल म्हणजे चॅनलची वेगवेगळ्या चॅनलचं लिंक आहे, ॲड्रेस आहे, लोकेशन आहे, फोन नंबर आहे, ते तुम्ही आपण मिळवू शकता, आमच्याशी संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन मानसिक आजाराबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.